धनंजय देशमुख बोलतात, आपण थेट पाहूयात। प्रयत्न केला जात आहे याविषयी तुम्ही दादांच्या कानावर किंवा दादांना एक ड्राफ्ट बनवून द्या, तर त्या हेतूने ज्या काही रिक्वायरमेंट आहेत, जे काही राहिलेले काम आहे त्या संदर्भात मी अजितदादांची आत्ता भेट घेतली आणि मला थोड्याच वेळात त्यांना एक ड्राफ्ट द्यायचा सही करून, आणि तो ड्राफ्ट नंतर मी तुम्हाला सुद्धा देणार आहे की माझ्या काय मागण्या आहेत सध्या आणि सध्या इथं काय चालू आहे हे त्यांच्या कानावर घालणं माझं कर्तव्य आहे। म्हणून मी त्यांची भेट घेतलेली आहे आणि मला तो ड्राफ्ट आता थोड्याच जे ड्राफ्ट आहे ते थोड्याच वेळात मी तुम्हाला देतो, परंतु तो ड्राफ्ट दादांनी सांगितलं की हे जे तुम्ही मागणी करताय, हे जे तुमचं मागणं आहे ते मी गांभीर्यपूर्वक घेऊन आणि आपल्याला ते रिझल्ट पण दिसतील, कारण का ते ड्राफ्ट तुमच्याकडे येणार आहे आणि एक एक गोष्ट झालेली तुम्हाला दिसणार आहे, मला पण दिसणार आहे आणि ती पूर्ण केल्याशिवाय आपण थांबणार नाही। काल तुम्ही म्हणाला होतात की जे प्रशासनाचा गोंधळ आहे 3 महिन्याचा त्याच्याबाबत आरोपींसोबत जेलमध्ये जे काही घटना घडल्यात तिथं नवीन आरोपी आले की त्याला शिफ्ट केलं जातं आहे, जुने या खुनातले आरोपी तिथंच ठेवले जातात, तर त्या आरोपींच्या शिफ्टिंग संदर्भातली एक पहिली मागणी आहे। तशाच काही प्रकारच्या मागण्या आहेत, काही माहिती आहे, तर तो ड्राफ्ट मी तुमच्याकडे देणार आहे। तुम्हाला माहिती किती वेळ भेट? एक 10 मिनिट 10 मिनिटं भेट। हां 10 मिनिटं मी भेटलो, त्यांना तोंडी सांगितलं, परंतु ते म्हणले जे काही तुझ्याकडे लेखी आहे ते दे मला, त्याची अंमलबजावणी 100% करण्यात येईल। दादाच्या भेटीवर तुम्ही समाधानी आहात का? त्याच्यावर कारवाई झाल्यावर समाधानी होईल। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आज अजित पवार यांची भेट घेतलेली आहे। अजित पवार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत आणि याच वेळेला धनंजय देशमुख यांनी अजित पवार यांची 10 मिनिटांची भेट घेतलेली आहे। विविध मागण्या देखील त्यांनी अजित पवार यांच्याकडे केलेल्या आहेत।